खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगून दहशत माजवितांना जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 1 यांची कारवाई. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की एक इसम बेथेल नगर शरणपूर परिसरात हातात कोयता घेऊन परिसरातील लोकांना धमकावून दहशत पसरवत आहे. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाला बेथेल नगर शरणपूर परिसरात सापळा लावून ओढाला बांधून पाहिले असता त्याने तेथे एक इसम हातात धारदार कोयता घेऊन मी या परिसरातील भाई आहे असं मोठ्याने ओरडून परिसरातील राहणाऱ्या लोकांना धमकावून त्यांच्या मागे धावून सदर परिसरात दहशत निर्माण करत होता. तेव्हा पोलीस स्टाफने त्यास घेराव घालून त्यास त्याच्या हातातील कोयत्यासह शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदित्य नामदेव लष्करे, वय 22 वर्ष असे सांगितले. त्याचे अंग झडतीत एकूण 50 रुपये किमतीचा एक कोयता हस्तगत करण्यात आलाय. आरोपी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासला असता तो सरकारवाडा पोलीस ठाणेकडील दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली वरील गुन्हा उघडकीस आलेला आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप मजदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, संदीप भाण, दिलीप सिंग परदेशी, नाजिम खान पठाण, रोहिदास दिलके, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, देवीदास ठाकरे, धनंजय शिंदे, रवींद्र आढाव, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा येलवे, राम बर्डे, विलास चारोस्कर, मनीषा सरोदे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.